श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 43. नवदाम्पत्य श्रीपाद प्रभूंचा कृपाप्रसाद. एके दिवशी एक नवदाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आले होते. त्यांना पंचोदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा दिली. त्या आदेशानुसार ती दोघे पती पत्नी पंचोदेव पहाडावरील दरबारात गेली. परंतु 2 दिवसातच तो नवयुवक गतप्राण झाला. या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली. ती म्हणाली, प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असते असे ऐकले होते, पण हे आज अघटितच घडले. दुःखाने तिच्या नेत्रातून अश्रू थांबत नव्हते. तिचे नातेवाईक ही दुःखद बातमी कळताच पंचोदेव पहाडावर आले. त्या मृतदेहाचे दहन करावे का नाही असा प्रश्न सर्वांना पडला. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबारच्या बाहेर नेता येणार नाही असे सेवेकरी म्हणू लागले. तितक्यात श्रीपाद प्रभू दरबारात आले. शोकसागरात बुडालेल्या त्या नववधूचे श्रीपाद प्रभूंनी आपल्या दुर्भाग्याची कर्म कहाणी सांगितली. श्रीपाद प्रभू म्हणाले, कर्माचे फळ भोगणे अनिवार्य असते. यावरती नववधू अत्यंत श्रद्धापूर्ण भावाने म्हणाली, प्रभू, या विश्वात आपणास अशक्यसे काहीच नाही. माझे मांगल्य देऊन तुम्ही मला या भयंकर तापातून मुक्त करा, या दुःखातून सोडवा. त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारणपूर्वक स्वभावावर दृढ विश्वास होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझ्या दृढ विश्वासातच फलदायी ठरेल. माझ्यावर असलेल्या या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जिवंत होईल. कर्मसिद्धांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो. तू तुझ्या पतीच्या वजने इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर. चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल. श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे त्या नववधूने आपले मंगळसूत्र विकून लाकडे आणली आणि त्यावर स्वयंपाक करू लागली. चुलीतील सर्व लाकडे जळून जाताच तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला. त्याला जिवंत झालेला पाहून नववधूच्या आनंदाला पारावर उरला नाही. सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा उच्च स्वरात जय जयकार केला. एकदा एक गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला होता. तो परिस्थितीने इतका गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्यांनी निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला. त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याच्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला. त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बराच वेळेपर्यंत होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास. मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस. त्या आत्महत्येसंबंधित सर्व कर्मांची स्पंदने त्या जळक्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली. आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे सांगून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन आपल्या उत्तरीयात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले. प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड आपल्या उत्तरीयात बांधून घरी नेले. घरात जाऊन त्या उपरण्याची गाठ सोडून पाहिले तर काय आश्चर्य, ते लाकूड सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली. श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांची पापे अग्नी यज्ञाने दहन केली होती. काही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी, भोपळा अशा फळभाज्या आणाव्यास सांगत आणि या भाज्यांच्या रूपात भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत. अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत. त्यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत. एकदा एक उपवरकन्या श्रीपादांच्या दर्शनास आली. तिचा विवाह कुठे जमत नव्हता. तिला मंगळदोष होता. श्रीपाद प्रभूंनी तिला कंद आणाव्यास सांगितले. त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी अशी प्रभूंनी सांगितले. त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिला एक योग्य वराबरोबर तिचा विवाह झाला. श्रीपाद प्रभू काही लोकांना गाईचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना गाईच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्यास सांगत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या किंवा कन्येच्या विवाहामध्ये काही अडचणी असल्यास त्या श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहुकाळाच्या वेळी म्हणजे सकाळी 10:30 ते 12 अंबिकेची पूजा करण्यास सांगत. श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी पडला. त्यांच्या कुटुंबियांना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या खोलीत एरंड्याच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले. तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको असे त्यांनी बजावून सांगितले होते. असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला. एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी गाईच्या तुपातील दिवा 8 दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले.
असे केल्याने त्याच्या घरातील लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला. अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीद्वारे श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मातून मुक्तता केली. या सर्व पद्धती सामान्य मानवाला कळणे असाध्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 43 समाप्त. श्रीपाद राजम शरण प्रपद्ये.